नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 2 सप्टेंबर मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी हायकोर्टानं आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण नोंदवल्यानंतर सीएसएमटी बीएमसी परिसरातील आंदोलकांच्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत. आता मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावलीय. आज दुपारी हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यात हायकोर्ट काय आदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावलीय. आंदोलनासाठी परवानगी देताना अटीशर्ती घालण्यात आल्या होत्या. त्या अटीशर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवलीय. पुढील बातमी बघा. शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला. शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण करणं आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल किंवा त्यांना पदोन्नती मिळेल. निवृत्तीला फक्त 5 वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टीईटीमधून सूट दिली जाईल. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील बातमी बघा. जनरेटर व मोठ्या इन्व्हर्टरमुळे तांत्रिक कारणांनी काही निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. भविष्यात त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खात्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या लोकांकडे मोठे इन्व्हर्टर व जनरेटर आहेत त्यांनी शक्य तेवढ्या लवकर परवानगी घ्यावी. नवीन लोकांनी पूर्वपरवानगी घ्यावी, अन्यथा काही दिवसात कारवाई सुरू करू, असा इशारा वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिला. क्रांती मैदान येथील सदर गणेशोत्सव मंडळाला मंत्री ढवळीकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.